नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। आघाडीचा अजेंडा आता एकच राहिलेला आहे, संविधान बचाव आणि मोदी सरकार हटाव। म्हणून या ठिकाणी जे स्थलांतरित तरुण वर्ग मुंबईकडे किंवा पुण्याकडे जास्त जात आहे, त्यांना कुठेतरी या ठिकाणी चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। भविष्यामध्ये तरुण मुलं जे मुंबईला गेलेले आहेत त्यांना पुन्हा या ठिकाणी आणण्यासाठी जे जे काय आपल्याला करावं लागेल ते आपण नक्की करू। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांनी तळा येथे कार्यकर्ता समविचार मंथन आढावा बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की संपूर्ण 32 रायगड लोकसभा मतदारसंघात गाठी घेऊन समयोजना विचार मंथन समविचारी मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर सद्य परिस्थितीत आपले उमेदवार अनंत गीते यांच्या बाजूने कौल मिळत असून विरोधी उमेदवार तटकरे यांना जनता कंटाळली असून घराणेशाही सुरू आहे। मोदी संविधान बदलत आहेत ते वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला निवडून आणण्यासाठी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख पक्ष कार्यकर्त्यांनी संघटित होऊन अनंत गीते यांना केंद्रात पाठवण्याची गरज आहे। पक्षातील अंतर्गत हेवे दावे बाजूला ठेवा आणि हुकुमशाहीला हद्दपार करा, असं संजय कदम यांनी सांगितलंय। संविधान वाचवण्याची हीच संधी आहे। तळा हा तटकरेंचा बालेकिल्ला असला तरी 5 वर्षात किती जणांच्या घरात गेले। विकास हा त्यांचाच होतोय, जनता मात्र तशीच राहिली आहे। अबकी बार मोदी 400 पार मोडीत काढा, दिवस रात्र गाव बैठका घ्या। मोदी सरकार पुन्हा आले तर शेजारच्या देशाप्रमाणे हुकुमशाही येईल, संविधान बदलेल, आपल्या हातात काहीच राहणार नाही। यासाठी मित्रपक्ष आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची निशाणी मशाल चिन्हाचा घरोघरी जाऊन प्रचार करा, असं आव्हान केलंय। आज लोकांच्या डोक्यात धनुष्यबाण आहे, ते मतदारांच्या डोक्यातून काढून मशालीचा प्रचार करा, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्यात। यावेळी रायगड संपर्क प्रमुख संजय कदम, उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, शेकापचे ज्ञानेश्वर भोईर, तळा तालुका संघटक विलास ठसाळ, महिला अध्यक्षा लता मुंढे, बेबी उतेकर, शहर प्रमुख नजीर पठाण, उपतालुका प्रमुख भगवान शिंदे, संतोष आंबले, रमाकांत साधू, जनार्दन मुंढे, सदानंद येलवे, महम्मद परदेशी, शेकापचे कानू विचारे जालगावकर, सुहास पवार, महम्मद खान पठाण आदी पदाधिकारी तसेच मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते। तळा तालुक्यातील सर्व मोहल्ल्यात मतदारांच्या गाठीभेटी आणि रॅली काढून पक्षाच्या चिन्हाची जनजागृती करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगडचे उमेदवार अनंत गीते यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे, असं आवाहन करण्यात आलंय। श्रीवर्धनसह दापोली, खेड, अलिबाग येथील मतदारांचा मुस्लिम समाजासह बहुजन समाजाचा पाठिंबा मिळत असल्याचं संपर्क कदम प्रमुख यांनी सांगितलंय। आघाडीचा अजेंडा आता एकच राहिलेला आहे, संविधान बचाव आणि मोदी सरकार हटाव। हा अजेंडा घेऊन आम्ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते जे आहेत ते आम्ही आता पोहोचत आहोत। सर्वांना आम्ही सांगणार आहोत की या देशामध्ये गेली 10 वर्ष ज्या पद्धतीने हे मोदी सरकार काम करत आहे, ज्या पद्धतीने जेवढ्या एजन्सीज आहेत त्यांचा दुरुपयोग या ठिकाणी चाललेला आहे, न्याय व्यवस्था कशा प्रकारे चालली हे पत्रकारांना जास्त माहिती आहे आणि कुठेतरी देश हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि भविष्यामध्ये 400 पार हा नारा देत असताना की 400 पार झाल्यानंतर नेमकं यांना संविधान जे आहे देशाचं हे मोडीत काढायचं आहे आणि एक नेशनचा नारा देऊन यांना या ठिकाणी हुकुमशाही आणायची आहे। आणि याचं पत्रकारांना आमच्याशी जास्त माहिती आहे की त्यांच्या RSSचे अनेक ज्या बाईट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हे उल्लेख केलेला आहे की या ठिकाणी भविष्यामध्ये संविधान बदलण्याची फार गरज आहे देशासाठी। हे देशासाठी संविधान बदलण्याचे जे काही यांचा हेतू आहे हा मुळात हाच हेतू आहे की यांना हुकुमशाहीकडे देशाला घेऊन जायचं। या अगोदर आम्ही सर्व सभांमध्ये सांगत आलेलो आहोत की हा श्रीवर्धन असेल, रोहा तालुका असेल, तळा तालुका असेल, या ठिकाणी पर्यटन क्षेत्र वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून या ठिकाणी जे स्थलांतरित तरुण वर्ग मुंबईकडे किंवा पुण्याकडे जास्त जात आहे त्यांना कुठेतरी या ठिकाणी चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। या ठिकाणी ह्या पूर्ण विभागाचा जो विकास आहे, जो विजन आहे तो आपल्याला कुठेतरी भविष्यामध्ये आणावा लागेल आणि याची जबाबदारी जी आहे ती आम्ही घेतलेली आहे। भविष्यामध्ये तरुण मुलं जे मुंबईला गेलेले आहेत त्यांना पुन्हा या ठिकाणी आणण्यासाठी जे जे काय आपल्याला करावं लागेल ते आपण नक्की करू। इंडिया आघाडीच्या माध्यमातून ज्या प्रमाणे आज रायगड लोकसभेमध्ये आपण पाहत आहे की शेकाप सारखा शेतकरी कामगार पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग आहे। आप देखील यामध्ये सामील झालेला आहे, काँग्रेस पक्ष या ठिकाणी सामील झालेला आहे,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष या ठिकाणी एकत्रित आलेला आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील ह्या इंडिया आघाडीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अशा प्रमुख आघाडीच्या सर्व कार्यकर्ते जे आहेत ते गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये या ठिकाणी पाय रोवून मजबूतीने उभे आहेत। नक्कीच त्यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत मशाल चिन्ह हे गेलेलं आहे आणि 100% येणाऱ्या 7 मेला जे मतदान होणार आहे हे संपूर्णपणे रायगड लोकसभेमध्ये मोठ्या आघाडीने हे मशाल चिन्ह जिंकलेलं आपल्याला 4 जून। आम्ही आव्हान हेच करतोय की ह्या ठिकाणी जे खासदार आहेत हे आमच्यापेक्षा मीडिया जास्त दाखवते आहे की हे भ्रष्टाचारी खासदार आहेत। त्यांनी कशा प्रकारे ह्या संपूर्ण लोकसभेमध्ये कशा प्रकारे कोणत्या प्रकारे किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, त्याच्यामध्ये किती मोठ्या यंत्रणा लागलेल्या होत्या, त्याच्यामधून वाचवण्यासाठी त्यांनी एक आपला जो त्यांचा पक्ष आहे हा पक्ष त्या ठिकाणी मोदी यांच्याकडे घेऊन गेलेले आहेत स्वतःचा बचाव करण्यासाठी। आणि अशा उमेदवाराला जर पुन्हा एकदा जर या ठिकाणी निवडून दिला तर भविष्यामध्ये हा भ्रष्टाचार एवढा मोठा फोफवणार आहे की इकडची जनता ही गुलामगिरीसारखी वागल्याशिवाय राहणार नाही। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।